आज दुपारी शहादा नगरपालिकेमार्फत उभारण्यात आलेल्या महात्मा गांधी उद्यानाचे लोकार्पण खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या उपस्थितीत पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आला। कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। लोकार्पणाच्या वेळी पालकमंत्र्यांनी व उपस्थित मान्यवरांनी लहान मुलांसोबत उद्यानात असलेल्या खेळण्याचा आनंद घेतला। गांधीजींच्या 150व्या जयंतीच्या वेळी गांधी उद्यानाचे लोकार्पण हा योगायोगच आहे असे प्रतिपादन पालकमंत्र्यांनी यावेळी केले। एनडीटी साठी सलाउद्दीन लोहार, शहादा। महात्मा गांधींची 150वी जयंती यावर्षी आपण साजरा करतोय, त्यावेळेस महात्मा गांधींचं उद्यानाचं लोकार्पण होणं हे देखील एक चांगला योगायोग आहे। खरं तर शहरामध्ये विकासाचा वेग फार मोठा आहे आणि आम्हाला आनंद होतोय की सगळ्यांचा हातभार लागतोय, त्याच्यामध्ये नियोजन आहे, नवीन आपले युवा कार्यकर्ते जोडलेत। मला माहिती आहे की त्या काळामध्ये मी नवीन होतो, विरोधी पक्षाचा आमदार होतो आणि मग जे काय आता देता येईल ते देण्याचा आमचा देखील DPTC मधनं सातत्याने प्रयत्न आहे। मी धडगावला मागच्या काळात मोठा निधी दिला, यावर्षी तडोदा, मागच्या वर्षी तडोदा, नवापूरला आपण मोठा निधी दिला। नंदुरबारचा विषयच नाही, त्यांनी तर दरवर्षी निधी घेतातच जेव्हापासून झाला आहे, म्हणून मी त्यांना प्रेमाने सांगितलं पण थोडंसं बाकीच्यांना बी आता नंबर लागू द्या। आणि मग आता शहाद्याचाही मोठा अनुशेष आहे, शहाद्याचा तो अनुशेष भरून काढण्याचा आपला प्रयत्न करतोय। शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं भूमिपूजन केलं। आज महात्मा गांधी उद्यान जो 30 वर्षापूर्वी काशीनाथबाईंनी बनवला, बापू हे मान्य करतो, परंतु काळाच्या ओघामध्ये पुन्हा त्याला दुरुस्तीची गरज होती आणि पुढच्या 30 वर्षासाठी आता आपल्या या तात्यांच्या कारकिर्दीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून मग त्याच्यामध्ये जॉगिंग ट्रॅक असेल। खरं तर या उद्यानाचं मी तुम्हाला सांगतो की आता त्याचं उद्घाटन हे लोकार्पण झालंय आणि तुम्ही आजपासून बघा 24 तास लोक इथे राहतील। लहान मुलं 6 महिन्याचा बच्चूपासून तर 75 वर्षाचा बाबापर्यंत, सासूपासून तर सूनपर्यंत सगळेच लोक इथे राहतील आणि व्यवस्था सगळ्यांची केली। त्यांनी सांगितलं की हे लहान मुलांसाठी आहे, थोडे मोठ्या मुलांसाठी इकडच्या बाजूला आणि त्यांची आई त्यांच्या बरोबर येईल, तर महिला मंडळासाठी बसण्यासाठी आणि गप्पा म्हणण्यासाठी, मन मोकळं करण्यासाठी एक वेगळी जागा त्यांनी ठेवली। आता ज्येष्ठ नागरिक कुठे जातील, आता आपल्याकडे सगळी संस्कृती आहे म्हणून दूर अजून एक वेगळी जागा ठेवली की ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा या देशाचं भविष्य, इतर काही गोष्टी असतील त्या सगळ्या चर्चा, आजच्या पेपराच्या बातम्या, या सगळ्या ज्येष्ठ नागरिक संघटना आमची चर्चा करण्यासाठी जागाची व्यवस्था केली।